नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्टँडर्ड 7th इयत्ता 7वी विषय गणित प्रकरण 6वे घातांक that is indices. In this session we are starting with practice set 29. या तासिकेला आपण सराव संच 29 मधली काही उदाहरणे अभ्यासणार आहोत. पण त्याआधी घातांकाचे काही नियम जे तुम्ही अभ्यासले आहेत त्याची रिव्हिजन करूया आणि दोन घातांकांच्या नियमांचं स्पष्टीकरण आपण समजून घेऊया. दोन इंडायसेसचे रूल आपण समजून घेऊया. एक्झाम्पल उदाहरण इथे आहे. 2 × 3 ब्रॅकेट रेज टू 4 2 गुणिले 3 कंसाचा चौथा घात. याचा अर्थ काय की 2 गुणिले 3 ही संख्या म्हणजे हा जो ब्रॅकेट आहे, हा जो कंस आहे, हा 4 वेळा मल्टिप्लाय होणार. म्हणजेच काय 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 म्हणजेच काय 2 × 3 2 × 3 2 × 3 2 × 3 4 टाइम्स. सो आता इथे जर आपण बघितलं तर 2 ही संख्या जी आहे नंबर 2 इज देअर 4 टाइम्स. 1 2 3 आणि 4. त्याचप्रमाणे 3 ही संख्या सुद्धा 1 2 3 आणि 4 वेळा आलेली आहे. त्यामुळे 2 गुणिले 2 गुणिले 2 2 4 टाइम्स आणि 3 गुणिले 3 3 हा पुन्हा 4 वेळा. अशा पद्धतीने 2⁴ × 3⁴ म्हणजेच काय तर 2चा चौथा घात गुणिले 3चा चौथा घात. पुढील अजून एक उदाहरण बघूया. वन मोर एक्झाम्पल. 4/5 ब्रॅकेट क्यूब. आता यामध्ये 4/5 म्हणजे 4/5 कंसाचा घन. 4/5 ही संख्या 3 वेळा आपल्याला लिहायला लागेल कारण घन आहे. त्यामुळे 4/5 गुणिले 4/5 गुणिले 4/5 4/5 × 4/5 × 4/5. मल्टिप्लाय द न्यूमरेटर्स. अंशांचा गुणाकार करा 4 × 4 × 4 आणि छेदाचा गुणाकार 5 × 5 × 5. 4 गुणिले 4 गुणिले 4 5 गुणिले 5 गुणिले 5. 4 हा किती वेळा आलेला आहे 3 वेळा म्हणून 4चा तिसरा घात. क्यूब ऑफ 4 और 4⁻³ आणि 5चा घन 5⁻³ सो 4⁻³ अपॉन 5⁻³ हे झालं याचं आन्सर. मग यावरून आपल्याला काय नियम किंवा काय रूल आपण सांगू शकतो तर इफ a and b आर नॉन झिरो रॅशनल नंबर्स अँड m इज अन इंटिजर. जर a आणि b हे नॉन झिरो रॅशनल नंबर्स असतील आणि m हा त्यामधला जर इंटिजर असेल देन a × b ब्रॅकेट रेज टू m इक्वल टू a⁻m मल्टिप्लाइड बाय b⁻m. म्हणजे हा जो इथला m घातांक आहे तो कंसातल्या दोन्हीही नॉन झिरो रॅशनल नंबर्सला तो रेज टू होतो किंवा तो घातांक जातो. त्यानंतर दुसरा नियम a/b a/b ब्रॅकेट रेज टू m इक्वल टू a⁻m अपॉन b⁻m. म्हणजे अंशाला तोच घातांक आणि छेदालाही तोच घातांक. अंशाला पण तोच इंडेक्स आणि छेदाला पण तोच. हेच आपण आता पुन्हा बघूया. जर a आणि b या शून्येतर परिमेय संख्या असतील, शून्येतर याचा अर्थ शून्याशिवाय शून्येतर परिमेय संख्या असतील आणि m ही पूर्णांक संख्या असेल तर a गुणिले b कंसाचा m घातांक बरोबर a चा m घातांक गुणिले b चा m घातांक. म्हणजेच हा जो कंसाचा वरती घातांक आहे तो आतल्या दोन्ही संख्यांना घातांक लागतो. त्याचप्रमाणे दुसरा नियम बघूया. a/b कंसाचा घातांक m बरोबर a⁻m a चा m घातांक छेद b चा m घातांक. म्हणजे हा m जो आहे हा अंशाला आणि छेदाला बरोबर सेपरेट होतो, तो वेगळा होतो. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 1. 5² ब्रॅकेट क्यूब 5 वर्ग आणि कंसाचा घन. याचाच अर्थ काय की 5² हा 3 टाइम्स येणार, घन म्हणून 3 टाइम्स. 5² 5² 5² क्यूब आहे सो इट कम्स 3 टाइम्स. सो 5चा वर्ग गुणिले 5चा वर्ग गुणिले 5चा वर्ग. आपण आधी शिकलेल्या नियमाप्रमाणे इफ द बेसेस आर सेम देन वी हॅव टू ॲड द इंडायसेस. जर पाया समान असेल तर त्यांच्या घातांकांची बेरीज होते. म्हणून घातांक येथे दिलेला आहे 2 अधिक 2 अधिक 2. हा जो 2 आहे त्या तिघांची ॲडिशन करायची. म्हणजेच 2 हा किती वेळा येणार आहे 3 वेळा. 3 टाइम्स
3 वेळा, म्हणून 2 गुणिले 3 उत्तर आलेलं आहे इथे 6. सो 5⁻6. याचाच अर्थ काय, तर 2 into 3 यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते 5⁻6, 5चा 6वा घात असं त्याचं उत्तर आलेलं आहे. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. उदाहरण 7चा वजा 2 घात ब्रॅकेट वजा 5 घात. 7चा वजा 2 घात 7⁻2 ब्रॅकेट रेज टू -5. आता इथे कंसाच्या बाहेरचा जो इंडेक्स आहे, जो घातांक आहे, तो मायनस आहे. म्हणजेच काय, की तो निगेटिव्ह नंबर आहे. आपल्याला माहिती असलेल्या नियमाप्रमाणे जर इंडेक्स हा निगेटिव्ह असेल तर तो छेदाला जातो, म्हणजेच डिनॉमिनेटरला जातो. घातांक जर ऋण असेल तर तो छेदाला जातो. याच नियमाप्रमाणे 1/7चा वजा 2 घात कंसाचा 5वा घात 1/7⁻2 ब्रॅकेट रेज टू 5. आता इथे आपण जर बघितलं तर छेदाला 7चा वजा 2 घात ही संख्या आपल्याला एकूण 5 वेळा लिहायची आहे मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये, गुणाकाराच्या स्वरूपात. म्हणजेच अशा पद्धतीने 1/7चा दुसरा घात गुणिले 7चा वजा 2 घात गुणिले 7चा वजा 2 घात अशा पद्धतीने हा कंस आपण 5 वेळा लिहिणार आहोत. म्हणजेच काय, तर वजा 2 गुणिले 5 म्हणजेच वजा 2 गुणिले 5 याचा अर्थ 5 दुणे 10 वजा 10. म्हणजेच आता इथे पुन्हा घातांक जो आहे तो निगेटिव्ह आहे. इंडेक्स जो आहे तो निगेटिव्ह आहे, ऋण आहे. म्हणून आपल्या नियमानुसार तो जो घातांक आहे तो पॉझिटिव्ह करण्यासाठी, धन करण्यासाठी न्यूमरेटर गोज टू डिनॉमिनेटर अँड डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर, अंश आणि छेद यांची अदलाबदल होते. मग येथे आपण कोणता नियम वापरला, तर a⁻m इक्वल टू 1/a⁻m. a चा वजा m घात बरोबर 1/a⁻m घात. म्हणजे साधी गोष्ट आहे. येथे आपण नियम जो आहे तो आपण काय केला, फक्त गुणाकाराचा नियम वापरला. 2 गुणिले 3 या घातांकांची, या इंडायसेसचं मल्टिप्लिकेशन केलं, म्हणून उत्तर आलेलं आहे 5⁻6. त्याचप्रमाणे वजा 2 गुणिले वजा 5 -5 into -2 दॅट इज +10. सो आन्सर आलेला आहे 7चा 10वा घात 7⁻10. अजून एक उदाहरण समजून घेऊया. 2/5 चा वजा 2 घात गुणिले 3. म्हणजेच काय, तर 2/5 चा वजा 2 घात आणि कंसाचा घन म्हणजे 2/5 रेज टू -2, 2/5 रेज टू -2. 2/5 चा वजा 2 घात ही संख्या आपण 3 वेळा गुणाकार करणार आहोत. म्हणजेच 2/5 वजा 2 अधिक वजा 2 अधिक वजा 2. याचाच अर्थ काय, तर इंडायसेसची ऍडिशन होणार आहे. वजा 2 अधिक वजा 2 अधिक वजा 2. इंडायसेस म्हणजे घातांक, घातांकांची बेरीज, म्हणून इथे आपण प्लस साइन दिलेला आहे. याच नियमानुसार वजा 2 वजा 2 वजा 2 -2 प्लस -2 प्लस -2 आन्सर आलेला आहे -6. म्हणजे आता या तीनही उदाहरणांवरून आपण काय नियम सांगू शकतो, तर इफ a is a non-zero rational number and m and n are integers, then a raised to m bracket raised to n equal to a raised to mn. याचाच अर्थ काय, की त्या दोघांचाही गुणाकार होतो. जे इंडायसेस आहेत त्या दोघांचेही मल्टिप्लिकेशन होतं. मराठीत आपण काय म्हणू शकतो, जर a ही शून्येतर परिमेय संख्या व m आणि n या पूर्णांक संख्या असतील तर a चा m घात कंसाचा n घात बरोबर a चा mn घात, म्हणजेच हे जे घातांक आहेत त्या दोघांचाही गुणाकार होतो. आता आपण लॉज ऑफ इंडायसेस, तुम्ही आत्तापर्यंत गेल्या तासिकेपर्यंत आणि आज शिकलेले जे घातांकाचे नियम, लॉज ऑफ इंडायसेस आहेत ते आपण एकदा रिवाइज करूया आणि त्यानंतर सराव संच प्रॅक्टिस सेट 29 ला आपण सुरुवात करूया. बघूया घातांकाचे नियम. पहिला नियम, a raised to m multiplied by a raised to n equal to a raised to m plus n. a चा m घात गुणिले a चा n घात बरोबर a चा m अधिक n घात. येथे दोघांमध्ये पाया समान आहे, त्यामुळे त्यांच्या घातांकांची बेरीज होते. बेसेस आर सेम, सो ॲडिशन ऑफ इंडायसेस. नियम दुसरा, सेकंड लॉ,
जर डिव्हिजनची साइन मध्ये असेल तर त्यांच्या घातांकांची सबट्रॅक्शन होते. जर त्यांच्यामध्ये भागाकाराचं चिन्ह असेल तर घातांकांची वजाबाकी होते. पुन्हा एकदा बघा, गुणाकाराचं चिन्ह असेल तर घातांकांची ॲडिशन होते. डिव्हिजनचं साइन असेल, भागाकाराचं चिन्ह असेल तर घातांकांची वजाबाकी होते. a raised to 1 equal to a. कोणतीही संख्या त्याला जर रेज टू 1 म्हणजे घातांक 1 असेल तर ती संख्याच राहते. a raised to 0 equal to 1. कुठल्याही संख्येचा शून्य घातांक म्हणजेच 1 ही संख्या येते. कोणतीही संख्या 244 रेज टू 0 त्याचा शून्य घातांक जरी असेल तरी उत्तर येणार आहे 1. a raised to m ब्रॅकेट raised to n equal to a raised to mn. आत्ताच आपण बघितलं. a चा m घात कंसाचा n घात बरोबर a raised to mn. दोघही घातांकांचा गुणाकार. पुढील नियम ab ब्रॅकेट raised to m. ab या कोणत्याही दोन संख्या आणि कंसाचा घातांक असेल तर तो घातांक दोनही संख्यांना लागू पडतो. a raised to m multiplied by bracket raised to m. a upon b bracket raised to m equal to a raised to m upon b raised to m. a छेद b कंसाचा m घात बरोबर a चा m घात छेद b चा m घात. a raised to minus m equal to 1 upon a raised to m. a चा वजा m घात बरोबर 1 छेद a चा m घात. a upon b कंसाचा वजा m घात बरोबर b छेद a कंसाचा m घात. a upon b bracket raised to minus m equal to b upon a bracket raised to m. याचाच अर्थ काय? तर घातांक जर निगेटिव्ह संख्या असेल, ऋण संख्या असेल तर अंश आणि छेद हे बदलले जातात. म्हणजे छेद हा अंशाला जातो आणि अंश हा छेदाला जातो आणि घातांक हा धन स्वरूपात येतो. प्लसची साइन होते घातांकाला. प्रॅक्टिस सेट 29 सिम्प्लिफाय सोपे रूप द्या. 15 upon 12 ब्रॅकेट क्यूब रेज टू 4. आता इथे आपण शिकलेले नियम अप्लाय करायचे आहेत. लॉज ऑफ इंडायसेस. a रेज टू m ब्रॅकेट रेज टू n इक्वल टू a रेज टू mn. a चा m घात कंसाचा n घात म्हणजेच a चा mn घात म्हणजेच 15/12 15 upon 12 ब्रॅकेट रेज टू 3 मल्टिप्लाइड बाय 4. 15/12 कंसात चा 3 गुणिले 4 घात 3 चौक 12. 12 is the index. So final answer is 15 upon 12 bracket raised to 12 is the answer. 3 up raised to 4 bracket raised to minus 2. तीनाचा चौथा घात कंसाचा वजा 2 घात. पुन्हा a raised to m bracket raised to n. a चा m घात कंसाचा n घात म्हणजे a raised to mn. पुन्हा तोच रूल आपल्याला यूज करायचा आहे, तोच नियम वापरायचा आहे. म्हणून 3 raised to 4 into minus 2. तीनाचा 4 गुणिले वजा 2 घात म्हणजेच त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन गुणाकार. 4 दुणे 8 वजा 8 ही संख्या येते घातांकाला म्हणजे इंडेक्सला. सो 3 raised to minus 8 is the answer. Third example 1 upon 7 bracket raised to minus 3 bracket raised to 4. 1/7 कंसाचा वजा 3 घात आणि त्याचा पूर्ण कंसाचा चौथा घात. पुन्हा तोच नियम a raised to m bracket raised to n equal to a raised to mn. a चा m घात कंसाचा n घात म्हणजेच a चा mn घात म्हणजेच काय घातांकांचा गुणाकार. म्हणून पाया जसाच तसा लिहिला बेस 1 upon 7 आणि त्याचा घातांक म्हणजे इंडेक्स लिहिलेला आहे वजा 3 गुणिले 7 मल्टिप्लिकेशन -21 वजा 21 म्हणजेच काय उत्तर येथे आलेलं आहे 1/7 कंसाचा वजा 21 घात that is 1 upon 7 bracket raised to -21. पाचवे उदाहरण फिफ्थ एक्झाम्पल 6 raised to 5 bracket raised to m. 6चा 5वा घात कंसाचा चौथा घात. पुन्हा तोच नियम वापरून विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे. प्रोसिजर करा, दिलेली कृती करा. 5 गुणिले 4 यांचा गुणाकार म्हणजेच 6 raised to 20. 6चा 20वा घात हे याच प्रश्नाचं उत्तर. पुढील प्रश्न 6/7 कंसाचा 5वा घात आणि कंसाचा दुसरा घात. तोच नियम वापरून उदाहरण सोडवायचं आहे.
यामध्ये 6/7 हा नंबर जसाच तसा राहणार आहे आणि 5 आणि 2 या दोनही इंडायसेसची घातांकांचा गुणाकार होणार आहे, मल्टिप्लिकेशन. सो 5 2 जा 10. सो 6/7 ब्रॅकेट रेज टू 10. 6/7 कंसाचा 10वा घात हे या प्रश्नाचं उत्तर. 9वं एक्झाम्पल. 3/4 ब्रॅकेट रेज टू 6 कंसाचा 1 घात. नियम वापरायचा आहे. प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये प्रश्न अशा पद्धतीने आल्यानंतर आपण कोणता नियम येथे वापरणार आहोत तो नियम लिहायला लागणार आहे विद्यार्थ्यांना. घातांकांचा गुणाकार 6 गुणिले 1 उत्तर आलेलं आहे 6. सो 3/4 ब्रॅकेट रेज टू 6. 3/4 कंसाचा 6वा घात. क्वेश्चन नंबर 2. राईट द फॉलोइंग नंबर्स युजिंग पॉझिटिव्ह इंडायसेस. प्रश्न क्रमांक 2. खालील संख्या धन घातांक वापरून लिहा. आता इथे संख्या दिलेली आहे 2/7 ब्रॅकेट रेज टू -2. 2/7 कंसाचा -2 घात. आता येथे आपल्याला घातांकाचा हा नियम वापरायचा आहे. a/b ब्रॅकेट रेज टू m इक्वल टू b/a ब्रॅकेट रेज टू m. सॉरी, a/b ब्रॅकेट रेज टू -m इक्वल टू b/a ब्रॅकेट रेज टू m. अशा पद्धतीने आपण जर हा नियम वापरून उदाहरण सोडवले तर छेदाचा अंश होतो आणि अंशाचा छेद इथे झालेला आपल्याला दिसतोय. म्हणजेच न्यूमरेटर गोज टू डिनॉमिनेटर अँड डिनॉमिनेटर गोज टू न्यूमरेटर. हे जर आपण लक्षात ठेवलं तर याप्रमाणे या पद्धतीने 7/2 ब्रॅकेट रेज टू 2 और 7/2 स्क्वेअर किंवा 7/2 कंसाचा वर्ग हे या प्रश्नाचं उत्तर. दुसरा, तिसरा आणि चौथा प्रश्न या पद्धतीने सोडवायचा आहे हाच नियम वापरून. अशा पद्धतीने 3/11 ब्रॅकेट रेज टू 5 हे याचं उत्तर येणार. 3/11 कंसाचा 5वा घात. न्यूमरेटर चेंजेस टू डिनॉमिनेटर अँड डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर. 6/1 कंसाचा 3रा घात दॅट इज 6³ आता इथे आपल्याला वेगळा नियम वापरायला लागणार आहे कारण इथे फक्त न्यूमरेटर म्हणजे अंश दिलेला आहे. म्हणून a रेज टू -m इक्वल टू a रेज टू 1/a रेज टू m. a चा वजा m घात बरोबर 1/a चा m घात. आता इथे y रेज टू -4 इक्वल टू 1/y रेज टू 4. म्हणजेच y चा वजा 4 घात बरोबर 1/y चा चौथा घात. कारण आपल्याला येथे घातांक हा धन रूपात मांडायचा आहे. पॉझिटिव्ह इंडायसेस फॉर दिस क्वेश्चन. सो 1/y चा चौथा घात 1/y रेज टू 4 इज द आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 29 मधली सराव संच 29 मधली अनेक उदाहरणे आपण सोडवली. ही सर्व उदाहरणे तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहेत. हा तुमच्यासाठी घरचा अभ्यास आहे. घरचा अभ्यास करायला विसरू नका. भेटूया पुढच्या तासिकेला. धन्यवाद.